मुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। श्री गुरुभ्यो नमः। बृहदारण्यक उपनिषदाचं हे मैत्रेयी ब्राह्मण आपण वाचतो आहोत। म्हणजे हा जो भाग आहे त्याचं नाव याज्ञवल्क्य मैत्रेयी संवाद, त्याचं नाव पारंपरिक नाव मैत्रेयी ब्राह्मण। आणि याच्यामध्ये याज्ञवल्क्य म्हणतात की मी आता पुढच्या आश्रमामध्ये प्रवेश करतो, म्हणजे गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थामध्ये आणि साहजिकच नंतर संन्यासाश्रमामध्ये, आणि तत्पूर्वी संपत्तीची विभागणी करतो। त्याच्यावरती मैत्रेयी म्हणते की नको मला संपत्ती, जे तुम्हाला ज्ञान आहे ते तुम्ही मला सांगा। असं का वाटलं असेल की याच्यापाशी काही एक ज्ञान आहे, तर त्याची शक्यता स्वामी वरदानंदांनी ते अगदी नाट्यमय पद्धतीने सांगितलेली आहे की तिच्या लक्षात आलं असेल की यांनी गृहस्थाश्रम परिपूर्ण तर केलाच, पण तो करत असताना याज्ञवल्क्य अत्यंत अनासक्त बुद्धीने त्यांची कर्तव्य कर्म करीत होते। अनासक्ती होती आणि त्यातही समाधान सुद्धा होतं। म्हणजे अनासक्ती म्हणजे नकोसं वाटणं असं नाही, परिपूर्ण त्यांनी कर्तव्य केलं, त्यात करतानाही समाधान होतं, परिपूर्ण आनंद होता आणि अनासक्तीही तेवढीच प्रखर होती। याचा अर्थ असा की वेगळ्या काहीतरी गोष्टीचं ज्ञान आहे, त्याच्याशिवाय हे शक्य नाही। तर ते काय तुम्हाला माहिती आहे म्हणून हे तुमचं शक्य झालं, आणि इतक्याच अनासक्तीने सहजपणे सांगितलं की मी आता जातो वानप्रस्थाला। उद्यास्यन्वारे अहमस्मात् स्थानादस्मि, की आता निघतो मी। आणि तितक्याच अनासक्तीने संपत्तीची वाटणीही केली। यातलं जे अनासक्त असणं, कर्तव्याच्या दृष्टीने परिपूर्ण असणं आणि अत्यंत समाधानी असलं पाहिजे, हे एखाद्या वाक्यात समजत नाहीये, यातल्या कुठल्या शब्दात समजत नाहीये, पण हे अनुमानिता येतं। हे कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीचं ज्ञान असल्याशिवाय होणार नाही। तर ते असं कुठलं ज्ञान आहे, या प्रश्नावरती त्यांनी आत्मज्ञान सांगायला सुरुवात केली। आणि त्याचा सारांश असा की आपल्या ठाई जी आत्मचेतना आहे, ती आत्मचेतना आणि दुसऱ्याच्या ठाई असलेली आत्मचेतना, ह्याच्यामुळे अ ला ब हा प्रिय वाटत असतो। ती आत्मचेतना जेव्हा जाणवते, अ ला ब च्या ठाई असलेली आत्मचेतना ब ची आत्मचेतना म्हणून जाणवते, तेव्हा अ ला ब हा प्रिय वाटतो, आत्मस्वरूपासाठी प्रिय वाटतो। ते आत्मस्वरूप ते प्रेरक ठरतं त्याच्या प्रियत्वाला। मग हे आत्मस्वरूप काय आहे, तर त्यांनी पुढचा मुद्दा सांगितला। ही एक अशी गोष्ट आहे की जिच्यामधून उत्पत्ती, स्थिती आणि लय या सगळ्या विश्वाची झालेली आहे। हे सगळं विविध दृष्टांत देऊन सांगितल्यानंतर शेवटच्या नंतरच्या मुद्द्याला ते असे आले की आता हा स्वाध्याय म्हणून आपण भाग वाचूया 12वा। स यथा सैंधव खिल्ये उदके प्रास्ते उदकमेव अनुविलीयेत। मला ना ते आज शेअर करता आलं नाही बर का, जमलं नाही मला ते या लॅपटॉपवर। उदकमेव अनुविलीयेत न अस्य उद्ग्रहणाय इव स्याद यतो यतः तु आददित लवणम एव एवं एवं वा अरे इदं महद्भूतम् अनन्तम् अपारं विज्ञानघनः एव एतेभ्यः भूतेभ्यः समुत्थाय तानि एव अनुविनश्यति न प्रेत्य संज्ञा अस्ति इति अरे ब्रवीमि इति ह उवाच याज्ञवल्क्यः। साह उवाच मैत्रेयी अत्र एव मा भवान् अमुमुहत् न प्रेत्य संज्ञा अस्ति इति। तर त्याच्यावरती याज्ञवल्क्य म्हणतात की सह उवाच याज्ञवल्क्यः न वा अरे अहम मोहम ब्रवीमि अलम वा अरे इदं विज्ञानाय
यत्र हि द्वैतमिव भवति तदितरः इतरं जिघ्रति, इतरः इतरं पश्यति, इतरः इतरं शृणोति, इतरः इतरं अभिवदति, तदितरः इतरं मनुते, इतरः इतरं विजानाति। यत्र वास्य सर्वम् आत्मा एव अभूत् तत् केन कं जिघ्रेत, केन कं पश्येत, तत् केन कं शृणुयात्, तत् केन कं अभिवदेत, तत् केन कं मन्वीत, तत् केन कं विजानीयात्। येन इदं सर्वं विजानाति तं केन विजानीयात्, विज्ञातारमरे केन विजानीयात् इति। इयं पृथ्वी। आता पुढचा जो हा भाग आहे फार सुंदर भाग आहे. याज्ञवल्क्यांनी त्या आत्मस्वरूपाचं वर्णन असं सांगितलंय की यथा सैंधव खिल्ये उदके प्रास्ते उदकमेव अनुविलीयेत. सैंधव खिल्य, सैंधव म्हणजे मीठ, खिल्य म्हणजे त्याचा भाग, तुकडा, खंड. ते जर पाण्यामध्ये टाकलं तर ते पाण्यामध्ये विलीन होतं. उदकम एव अनुविलीयेत, ते उदकाच्या पाशी जातं, अनु आणि त्याच्यात मिसळून जातं, विलीन होऊन जातं. आणि मग त्याच्या उद्ग्रहणाय ते कुणाला शक्य होत नाही. न ह अस्य उद्ग्रहणाय इव. आणि उद्ग्रहण म्हणजे वर काढणं. एकदा का खडा आत टाकला तर तो वर काढता येत नाही. पण यतः यतः तू आददित, तू म्हणजे पण कुठूनही पाणी घ्या, लवणमेव, त्यातनं लवणच असतं. एवं वा, तर तसं हे जे महद्भूत आहे आत्मस्वरूपासाठी याज्ञवल्क्यांनी महद्भूत हा शब्द वापरलाय. हे वैशिष्ट्य आहे त्यांच्या शब्द योजनेचं सुद्धा की हे महद्भूत का म्हटलं. भूतांची पंचमहाभूतांची कल्पना आहे, त्याच्याही पलीकडचं आहे ते महद्भूत आहे, म्हणून त्यांनी महद्भूत शब्द वापरला. हे जे महद्भूत आहे ते अनंत आहे, अपार आहे आणि विज्ञान घन आहे, असं सांगितलं. आता महद्भूत, अनंत, अपार आणि विज्ञान घन आहे या अगोदरचा दृष्टांत आणि हे वाक्य याचा काय संबंध. याचा संबंध पुढे आहे. तो असा की एतेभ्यः भूतेभ्यः समुत्थाय तानि एव अनुविनश्यति. कोण अनुविनश्यति? तानि एव. आणि एतेभ्यः भूतेभ्यः समुत्थाय, कोण समुत्थाय? हा जरा थोडासा विचाराचा मुद्दा आहे. हे महद्भूत काय करतं? उलट वाटतं आपल्याला. हे एतेभ्यः भूतेभ्यः समुत्थाय, ते या आठवत असेल तुम्हाला, या सगळ्यांसाठी सत्य हा शब्द वापरला होता. सत्य म्हणजे आपल्याला आपल्या अनुभवास येणारं हे विश्व, जे नंतर विनाश आहे. कारण सत्यस्य सत्यम यदयम प्राणः असाही शब्द प्रयोग आहे. तर ते जे विश्व आहे त्याच्यासाठी त्यांनी सत्य हा शब्द वापरला. ते त्याला उद्देशून सर्वेभ्यः भूतेभ्यः हा शब्द इथे वापरलाय. सर्वेभ्यः, एतेभ्यः भूतेभ्यः, एतेभ्यः, या, एतद हे जे सर्वनाम आहे, हे सर्वनाम हे समीप असलेल्या गोष्टीसाठी आहे. तर या भूतमात्रांच्या पासून समुत्थाय, ते प्रकट होत. आता भूतमात्रांपासून आत्मस्वरूप प्रकट होईल का आत्मस्वरूपातून भूतमात्र प्रकट होतील? आतापर्यंत आपण काय ऐकत होतो? आत्मस्वरूपातून भूतमात्र प्रकट होतात. इथे फार मजेशीर शब्द प्रयोग केलेला आहे. हे आत्मस्वरूप त्या भूतमात्रांमधून प्रकट होतं, असाच शब्द प्रयोग आहे बरं का खरा म्हणजे तो, पण करताना थोडासा घास असा घेतलेला आहे. या भूतमात्रांच्या मधून ते समुत्थाय, ते बाहेर येतं. म्हणजे ही भूतमात्र त्याच्यामधूनच बाहेर आलेली आहेत हे नक्कीच वरच्याच याच्यात सांगितलेलं आहे दृष्टांत देऊन, की अग्नीतनं जसे विस्फुलिंग येतात तसं त्याच्यामधून हे सगळं प्रकट होतं. त्याच्यामधनं हे जेव्हा सगळं प्रकट होतं तेव्हा त्याची जाणीव त्या भूतमात्रांमध्ये होते की नाही? होते. या अर्थाने एतेभ्यः भूतेभ्यः समुत्थाय. आणि मग काय होतं? जेव्हा ती भूतमात्र विनश्यंती, ही भूतमात्र कशी आहेत? साकार आहेत, नामरूपात्मक आहेत.
त्यामुळे केव्हा न केव्हा तरी ती संपतात. ती संपल्यानंतर काय होतं? एतेभ्या भूतेभ्या समुत्थाय तानी एव अनु विनश्यती. त्याच्यानंतर ते नाहीसं होतं. अगदी वेगळा विचार आहे. वेगळा म्हणजे कदाचित आपल्याला विरोधी पण वाटेल की इतका वेळ काय सांगत होते आणि आता ते काय सांगतायत. पण त्यांची ही सांगण्याची पद्धत आहे. हा शिक्षक आहे, हाडाचा शिक्षक आहे. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने एकच गोष्ट सांगतोय. सांगायचं एवढंच की ही भूत मात्र त्या आत्मस्वरूपामधून प्रकट होतात आणि त्या आत्मस्वरूपामध्ये विलीन पावतात. जसा मिठाचा खडा पाण्यामध्ये विलीन होतो. हा एक मुद्दा आहे. मिठाचा खडा पाण्यात विलीन झाला की मीठ वेगळं काढता येतं का? नाही. खडा म्हणून वेगळा काढता येतो का? नाही. त्याचा लांबी रुंदी चौकोन गोल आकार कळतो का? नाही. त्याचा काही रंग असेल समजा, तो काही कळणार आहे का? नाही. खडा या नावाचं काही एक अस्तित्व शिल्लकच राहत नाही. हे एवढाच भाग घ्यायचा त्या पाण्याच्या उदक खिल्ले सैंधव खिल्ले उदके प्रास्ते यातला एवढा अंशतः घ्यायचा हा रूपकाचा भाग. आणि तो इथे कसा जोडायचा? तर इथे असा जोडायचा की ती सगळी भूत मात्र त्या आत्मस्वरूपामध्ये विलीन होतात. आत्मस्वरूपात भूत मात्र विलीन होतात हे सांगायच्या ऐवजी सांगितलंय कसं? तर ती भूतमात्रांच्या मागोमाग ते अनुविनश्यती. बरोबर उलट सांगितलंय. येत आहे ना लक्षामध्ये? भूतमात्रांच्या मागोमाग, अनु म्हणजे मागोमाग, भूतमात्रांच्या मागोमाग ते अनुविनश्यती. ते नाहीसं होतं. ते नाहीसं होतं का? नाही होत. सांगायचा मुद्दा असा आहे ती भूतमात्र साकार समोर होतात, नामरूपात्मक येतात. नामरूपात्मक असल्यामुळे कधी ना कधीतरी ती लय पावतात. हे अगोदरच सांगितलेलं आहे, वरच्याच खंडिकेमध्ये सांगितलेलं आहे. ती लय पावतात. जशा नद्या नामरूपात्मक असतात आणि मग त्या समुद्रामध्ये विलीन होऊन जातात, तशी ती भूत मात्र त्याच्यामध्ये विलीन होऊन जातात. हे नक्की सांगितलंय असं की तो त्या भूतमात्रांच्या बरोबर नष्ट होतो. तो म्हणजे ज्याच्यामधनं भूतमात्र आलेली असतात तो त्यांच्यामधून नष्ट होतो आणि त्यांच्या मागोमाग नष्ट होतो. तर खरा नष्ट होतो का? तो खरा नाही नष्ट होत. अनुविनश्यती म्हणजे जाणवत नाही. पुढचा मुद्दा आहे ना तो त्याच्याशी हे जोडून घ्यायचं. अनुविनश्यती याचा अर्थ नाहीसा होतो म्हणजे ध्वंस नाही होत, जाणवत नाही, आदर्शन होतं, त्याचं ज्ञान होत नाही. एखादं भूत मात्र त्याच्यामधून प्रकट झालेलं असलं तरी ज्या वेळेला ते भूत मात्र नष्ट होतं म्हणजे तो त्यातून निघून जातो खरं म्हणजे. पण जगाला दिसायला असं दिसतं की हा वाघ मरून गेलाय. हा वाघ मरून गेल्यानंतर त्याच्यामधलं असलेलं आत्मचैतन्य कुठं असतं, कुठे जातं? तो मरून गेला असं म्हणतो ना, मग ते त्याच्याबरोबरच नाही. या शब्दप्रयोगाला धरून आणि त्याच्या पुढे असलेलं एक वाक्य धरून 4 वाकांनी आपला सिद्धांत उभा केला, जो नास्तिक सिद्धांत मानला जातो. आणि असेच काही सिद्धांत उभे केले कारण या वाक्याचा अर्थ थोडासा असा तसा समजून घेतला गेला. त्याचा मुद्दा अगदी सरळ आहे आणि तो सांगण्यासाठी त्यांनी वापरलेला मार्ग किंवा केलेली विधानं ही जरा थोडी वेगळी आहेत, मुद्दाम समजून घ्यावी अशी आहेत. दिसणाऱ्याला असं दिसतं, उर्वरित जगाला असं दिसतं की अरे हा मेला म्हणजे त्यातलं चैतन्य गेलं. खरं म्हणजे चैतन्य गेलं म्हणून हा मेला, वाघ मेला असं म्हणायला पाहिजे. पण माणसांना दिसताना असं दिसतं की वाघ पडला, देहपात झाला आणि त्याच्यामधलं जे चैतन्य होतं ते नाहीच झालं. या अर्थाने हा शब्द प्रयोग आहे की भूतेभ्यः समुत्थाय. आणि मग ते आत्मचैतन्य कुठे होतं? मग ते वाघ पडल्यावर गेलं तर मग ते आलं कधी? वाघ आला, समोर आला तेव्हा ते आत्मचैतन्य त्याच्यामधून प्रकट झालं. जोपर्यंत वाघ नव्हता तोपर्यंत दिसत होतं का तुम्हाला त्याच्यातलं चैतन्य? नव्हतं दिसत. म्हणजे वाघ जेव्हा समोर प्रकट झाला, वाघ जेव्हा जन्माला आला तेव्हा समज एक चैतन्य प्रकट झालं. मग कुठून चैतन्य कसं प्रकट झालं? एका रूपाच्या आश्रयाने प्रकट झालं. एतेभ्या भूतेभ्या समुत्थाय याचा हा अर्थ आहे.
एका रूपाच्या आश्रयाने प्रकट झालं आणि ते रूप ज्या वेळेला धारातीर्थी पडलं त्यावेळेला ते चैतन्य त्याच्याबरोबर निघून गेलं. असं हा विषय इथे मांडायचा आहे. या वाक्याची अनेक प्रकार 2-3 प्रकारांनी व्याख्यानं केलेली आहेत. बाकीची किचकट आहेत, पण याच्यामधला मी पुढचा जो मुद्दा आहे तो घेतल्यावर या वाक्याचा थोडासा वेगळा अर्थ करून तत्वज्ञानाला कसा पीळ दिला जातो तेवढा फक्त मुद्दा मी सांगणार आहे. कशासाठी? तर आपण जागरूक असलं पाहिजे अर्थ लावण्यासाठी. 1 नाही 10 अर्थ लावले तरी हरकत नाही, ज्याला त्याला अर्थ लावायला मुभा असते. एवढंच काय, दुर्ग नावाचा एक व्याख्याकार होऊन गेला 10व्या शतकामध्ये. वेदांचे अर्थ या बाबतीत त्यांनी विधान केले बर का, अत्यंत जागरूकपणे विधान केलंय त्या दुर्गाने. तो दुर्ग असं म्हणतो की वेदवाक्यांचे अनेक प्रकारचे अर्थ होतात. केव्हा कसे होतात? त्यांनी हा सुंदर उदाहरण दिलंय की श्रुती, एखादा नाठाळ घोडा असतो, तो पहिल्यांदा काहीच काम करत नाही कुणाचं, पण जसजसा तो राऊत त्याला गोड बोलून गोंजारतो आणि माणसाळवतो तसा तो त्या माणसाला वश होतो. अशा प्रकारे श्रुती अर्थान दुग्धे मंत्राहा अर्थान दुहंती. मंत्र अर्थ दुहतात. गाय जसं दूध देते ना कासेतून, तसे मंत्र अर्थ देतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ देतात. माझ्या उंजळीत एक अर्थ देतील, दुसऱ्याच्या उंजळीत दुसरा अर्थ देतील, वगैरे वगैरे. आणि म्हणजे अर्थ अनेक झाले की नाही. नात्र किमपि अपराधम. 4 अर्थ निघाले म्हणून काही बावचळून जायचं कारण नाही. पण 4ही अर्थ का 10 अर्थ जे काय निघतील ते फक्त एका वाक्याचे असून चालत नाही. ते वाक्य कशात आहे? ते वाक्य उपनिषदात आहे. त्या सगळ्या उपनिषदाला तो अर्थ जुळणारा असला पाहिजे. त्या उपनिषदाचा एक अंतःसूर असतो, त्या उपनिषदाचं एक उद्दिष्ट असतं. त्या उद्दिष्टाला तो विसंवादी विरोधी असता कामा नये. ती उपनिषद कशाचा भाग आहेत? ती उपनिषद वेदांचा भाग आहेत. मग तो काढलेला अर्थ संपूर्ण वेदवाङ्मयाशी अनुरूप आणि त्याला अनुकूल असा असला पाहिजे, एवढा मात्र विवेक ठेवावा असं परंपरेने सांगितलं. त्याप्रमाणे या वाक्याचे जे अर्थ इतरांनी लावलेले आहेत ते संपूर्ण उपनिषदाशी न जुळणारे आहेत. ते कुठे न जुळतात तेही आपण बघणार आहोत. आणि ते कशासाठी? तर सावध राहण्यासाठी. काहीतरी वेडेवाकडे अर्थ काढायचे नाही बोलत आता पुढचं असं. त्याच्यानंतर या पुढचं वाक्य असं आहे की न प्रेत्य संज्ञा असती इति अरे ब्रवीमी. अरे मी तेच सांगतोय, म्हणजे अगं मी तेच सांगतोय की न प्रेत्य संज्ञा असती. प्रेत्य म्हणजे निघून गेल्यावर. संज्ञा 2 अर्थ आहेत. एक अर्थ आहे नाव. नाव कोणाला असतं? आकाराला असतं. वाघ, सिंह, मांजर वगैरे हे झाले आकार. 1 मिनिट, मी आले.
माफ करा, मला जरा 5 मिनिटं वेळ द्या. हे बाळाची आई जरा खाली गेली, हे बाळ जरा रडतंय आमचं. न प्रेत्य संज्ञा असती, असा त्याचा मुद्दा आहे. संज्ञा म्हणत होतो. संज्ञा म्हणजे नाव. नेहमीचा कुठलाही शब्द घ्या, त्याला म्हणायचं संज्ञा. ही संज्ञा कुणाला असते? साध्या भाषेमध्ये आकाराला असते. आकार बदलला की संज्ञा बदलते. नेहमीचं उदाहरण, मातीच्या गोळ्याचा उभा केला तर रांजण होईल, असं केलं तर खापर होईल. दुसरा मुद्दा, आपल्या सजीवांच्या जगामध्ये संज्ञा कुणाला असते? देहेंद्रियांच्या उपाधीला. देह इंद्रिय आहेत, ही उपाधी आहे. उपाधी म्हणजे येते जाते अशी, आणि म्हणून या जीवाला हे नाव आहे. वाटसकर हे नाव आहे, दुसऱ्या कुणाला तरी दुसरं नाव असेल. ही संज्ञा कुणामुळे आली? उपाधीमुळे. उपाधी म्हणजे कोणती उपाधी? देहेंद्रियांची उपाधी. हा वेदांतातला अगदी आवडता शब्द आहे. जी गोष्ट बाहेरून येते आणि परिणाम करते आणि तिचीच असल्यासारखी वाटते, तिला म्हणायचं उपाधी. ते मराठीतली उपाधी वगैरे थोडा वेळ बाजूला ठेवा. असा विचार करा की तुम्ही एखाद्या काचेच्या मूर्ती असलेल्या किंवा काय चित्र वगैरे असलेल्या दुकानामध्ये गेलेला आहात आणि तुम्ही बोट करून सांगितलं की ती वरच्या फळीवरची जांभळी मूर्ती मला द्या. दुकानदार म्हणेल नाही, जांभळी नाही, सगळ्या काचेच्याच आहेत. पण ती जांभळी दिसतीये ना, तर तो सांगेल की नाही, मखमल आहे ना खाली जांभळी, त्यामुळे ती जांभळी दिसते. इकडची काय गुलाबी नाहीये, तिथे लाईट सोडलाय ना म्हणून ती गुलाबी वाटते. तशा सगळ्या काचेच्या पारदर्शक पांढऱ्याच मूर्ती आहेत. म्हणजे ती मखमल, तो काचेचा दिवा, तो पिवळा दिवा, किंवा नेहमीचं उदाहरण लाल जास्वंदीचं फूल, हे काय? ह्या बाहेरच्या गोष्टी आहेत. या बाहेरच्या गोष्टींचा परिणाम म्हणून ती मूर्तीच लाल दिसली, पिवळी दिसली, वगैरे वगैरे. या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत ते फूल बाजूला पण घेता येतं, मग त्याचं स्वरूप दिसतं. मखमल काढून घेतली तर त्या मूर्तीचं काय मटेरियल आहे त्याचं स्वरूप दिसेल. पिवळा दिवा बंद केला तर त्या मूर्तीचं स्वरूप दिसेल. तर हे पिवळा दिवा, ती मखमल यांना म्हणायचं उपाधी. तशी देहेंद्रियांचा संघात
इंद्रिय सगळी आली, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार इत्यादी देह. ह्या सगळ्या उपाधी आहेत आणि या उपाधींच्या मुळे या चैतन्याला अमुक तमुक नाव मिळालं. हे चैतन्य जर दुसऱ्या देहेंद्रियांमध्ये असतं तर त्याला तर वेगळं नाव मिळालं असतं. हा त्याचा एक उपसिद्धांत. तर ही जी संज्ञा, हे प्रेत्य, ही संज्ञा राहत नाही. कोण प्रेत्य? हे चैतन्य यातून निघून गेलं की ही संज्ञा वगैरे काही राहत नाही. चैतन्य या देहेंद्रियांपासून दूर झालं, निघून गेलं, बाहेर पडलं तर ही संज्ञा राहत नाही. खरंच संज्ञा राहणार नाही. आणि याचा अत्यंत वाईट अनुभव मी घेतला. मला अगदी अनुभव लक्षात आहे. जोपर्यंत चैतन्य आहे तोपर्यंत ओळख आहे. आणि कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या, म्हणजे याच्यात दाह संस्काराच्या याच्यात काम करणारी ती मुलं होती एका संघटनेची. आणि सांगता सांगता तो मुलगा असं म्हणत होता, काय सांगणार होतं, सारख्या बॉडीज येत होत्या. बॉडी नंतर संज्ञा नाही. नाव, गाव, आडनाव, लहान मोठा, वृद्ध, काका, मामा, काही नाही. बॉडी संज्ञा नाही. प्रेत्य, सजीव निघून गेला, त्यातला जीव निघून गेला. हा त्याचा अर्थ आहे. प्रेत्य संज्ञा असते, पण हा अतिशय वरवरचा अर्थ आहे. दुसरा याच्यातला खोलातला अर्थ असा आहे की संज्ञा म्हणजे जाणीव. नेहमीच की काही संज्ञाच नाही, भान नाही, जाणीवच नाही. निघून गेल्यानंतर जाणीव नाही असं कसं म्हणता येईल? कोणाला जाणीव नाही? कोण जाणीव नाही? कोण म्हणजे जाणीवने मला जाणीव असणं ती जाणीव नाही. ज्ञान, संज्ञान अशा अर्थाने वरदानंदांनी याचं स्पष्टीकरण दिलंय. आत्ताच तर म्हटलंय की तो विज्ञान घन आहे. ज्ञान घन, विज्ञान घन आहे म्हणजे फक्त ज्ञान, घनदाट ज्ञान आहे, दुसरं काही नाही असं आत्तावरच्या ओळीत म्हटलेलं आहे, वाक्यात, विधानात म्हटलेलं आहे. आणि इथे संज्ञाच नाही असं कसं काय म्हणायचं? न प्रेत्य संज्ञा असते. हे परस्पर विरोधी नाही का? त्याला त्यांनी स्वतः हाच प्रश्न उभा केलाय आणि त्याला त्यांनी उत्तर असं दिलंय. हे आचार्य भाष्याला धरून त्यांनी केलाय हा सगळा चर्चेचा मुद्दा. त्याला त्यांनी उत्तर असं दिलेलं आहे की देहेंद्रियांच्या मध्ये आहे जोवर हा विज्ञान घन, तोवर तो जाणतोय, त्याला ज्ञान आहे. पण एकदा तो देहेंद्रियांमधून बाहेर पडला की मग काय होतं? देहेंद्रियांमधून बाहेर पडला याच्यामध्ये एक गृहीत आहे की तो विज्ञान घन आहे, म्हणजे तो आत्मस्वरूपी लीन झाला, त्यांनी ज्ञानाची कास धरली. हा त्याच्यातला एक अर्थ आहे. जोपर्यंत तो देही आहे आणि विज्ञान घन आहे म्हणजे आत्मज्ञानी आहे, पण देहात आहे, सदेह आहे, जसे गजानन महाराज आणि यांच्यासारखी माणसं की ती आत्मज्ञानी होती, पूर्णपणे आत्मज्ञानी होती. ज्ञानेश्वर माऊली पण सदेह होते काही काळापुरते. त्यांच्या बाबतीत काय झालं? त्यांना कुठल्याही प्रकारची दुजी जाणीव नव्हती. सर्वत्र आत्मस्वरूप ही एकच जाणीव होती. आणि प्रेत्य ज्या वेळेला देहपात झाला त्यावेळेला ही जी देहात असताना जी जाणीव होती ती जाणीव सुद्धा त्यांची नाहीशी झाली. ती देहाच्या आश्रयाने राहत होती तीही जाणीव त्यांची नाहीशी झाली. कारण का? एक स्वरूपात ते एकरूप झाले, ते आत्मस्वरूपात एकरूप झाले. आचार्यांनी उदाहरण दिलंय की चंद्राची प्रतिबिंब पडतात वेगवेगळ्या स्वरूपाची, वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे पाण्यात
एक काहीतरी डबकं आहे, एक मोठं आहे, एक लहान आहे, निळं तांबडं आहे आणि तेवढी प्रतिबिंब आणि वाळून गेलं तर ते प्रतिबिंब कुठे जातं? प्रतिबिंब नाहीस होतं. आता प्रयुक्त संज्ञा न असती, पण प्रतिबिंब नाहीसं झालं म्हणून चंद्र नाहीसा झाला का? नाही, तो आहे. तो विज्ञान, हा म्हणायचा विज्ञान घन. या अर्थाने त्यांनी सांगितलं की तो विज्ञान घन आहेच आहे, तो विज्ञान घनच आहे. पण ज्या वेळेला शरीर, देह, देहेंद्रिय, जीवन मरण यांच्या बाबतीत बोलायची वेळ येते, या परिभाषेत बोलायची वेळ येते, त्यावेळेला त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला या शरीरातून तो बाहेर निघून जातो त्यावेळेला त्याला कोणत्याच प्रकारच्या जाणीवा राहत नाहीत, एक अर्थ. आणि दुसरा अर्थ, तो निघून गेला की त्या शरीरेंद्रियांना मागे राहिलेल्या कुठल्याही प्रकारची संज्ञा नसते, कुणी ओळखत नाही त्यांना. अशा अर्थाने हा अर्थ वेदांताला धरून, म्हणजे आपण ज्याला वेदांत म्हणून समजतो, ओळखतो, त्या वेदांताला पोषक असा हा अर्थ आहे. खरं म्हणजे वेदांताने हा अर्थच पोसून आपला सिद्धांत उभा केलाय धरून. पण खोडसाळपणाने याचा अर्थ असा लावलाय की देहबाद झाल्यानंतर प्रेत्य काही वेगळेपणा राहतच नाही. संज्ञेमुळे काय होतं? वेगळेपणा येतो. जेव्हा आपण एका आकाराला एका संज्ञेने ओळखतो आणि दुसऱ्या आकाराला दुसऱ्या संज्ञेने ओळखतो तेव्हा त्या दोन्हीमध्ये वेगळेपणा असतो. तर ज्या वेळेला ते चैतन्य निघून जातं त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा वेगळेपणा राहत नाही. जर चैतन्य निघून गेल्यानंतर वेगळेपणा राहत नसेल तर चैतन्य असताना त्या वेगळेपणाला काय नाहीतरी सगळं एकच होणार आहे. मग कशाला शिस्तीने वागायचं? कशाला धर्माने पालन करायचं? का धर्माने पालन करायचं? हवं तसं का नाही वागायचं? गेल्यानंतर जर चैतन्य देहबाद झाल्यानंतर जर सगळं कोणाची संज्ञाच राहणार नाही, सगळं एकच होणार आहे, तर जोपर्यंत ती संज्ञा आहे तोपर्यंत यथेच्छ वागून घेण्यात काय चूक आहे? असा चार्वाकांनी त्याचा अर्थ लावलाय. त्याच्यावर वरदानंदांनी त्याचा समाचार घेतलाय की हा चार्वाकांनी अर्थ लावलाय आणि त्याच्याबरोबर आणखीनही विद्वान स्वतःच्या मनाला येईल ते अर्थ, या वाक्याचे अर्थ म्हणून याज्ञवल्क्याचं तत्वज्ञान या नावाने प्रस्तुत करीत असतात. तर सावधपणे त्याचा परामर्श घ्यावा. त्याच्यावरती ते असं म्हणतात की अन्यत्र, म्हणजे अन्यत्र उपनिषदांमध्ये, याही उपनिषदात आणि ईशावास्य उपनिषदात, कठ उपनिषदात स्पष्टपणे सांगितलेला आहे पुनर्जन्माचा सिद्धांत, कर्मफलाचा सिद्धांत. तर या जन्मात यथेच्छ वागा, नाहीतरी नंतर सगळं एकच होणार आहे. हे त्या पुनर्जन्माचा कर्मसिद्धांताचा जो सिद्धांत आहे कर्मफलाचा, त्याच्याशी जुळत नाही, त्याच्याशी विरोधात येतं. याला म्हणतात श्रुती विरोध. आणि एका वाक्याचा बरोबर पाहता अर्थ जुळत असला तरी दुसऱ्या ठिकाणी असलेल्या वाक्यांशी जर तो विरोधी असेल तर तो स्वीकार्य नसतो. म्हणून न प्रेत्य संज्ञा असती हे वाक्य तसं गोंधळात टाकणारं आहे. आणि ते ज्या दृष्टांताच्या पार्श्वभूमीवरती दिलेलं आहे त्यामुळे तर आणखीनच गोंधळात टाकणार आहे. त्यामुळे ती मैत्रेयी सुद्धा म्हणाली की यत्र साह उवाच मैत्रेयी अत्र मा भवान अमुमुहत. तुम्ही मला गोंधळात टाकताय हो. मा म्हणजे माम, अत्र म्हणजे या ठिकाणी, म्हणजे हे असं म्हणून की न प्रयुक्त संज्ञा असती ती. तर याज्ञवल्क्य म्हणतो छे छे अहम मोहम न वारे अहम मोहम ब्रवीमी. मी गोंधळात टाकणारं बोललो नाही. अलम वारमिदम विज्ञान, हे जाणण्यासाठी पुरेसे आहे. मी जे सांगतो ना त्याचं ज्ञान होण्यासाठी पुरेसं आहे. आपल्याला असं वाटतं की काय तिला गोंधळ कशाचा झाला आणि हा सांगतो मी सांगितलंय त्याचं ते पुरेसं आहे विज्ञानासाठी. कुठे ताळमेळ बसतो आपला, तर अजूनच होतो गोंधळ. तर
ज्या पार्श्वभूमीवर हा संवाद चाललेला आहे ती पार्श्वभूमी समजून घेता बऱ्याच गोष्टी त्या मैत्रिणीला आधी माहिती असल्या पाहिजेत. त्यांनी आठवण करून दिली असली पाहिजे, देहबोलीतून सांगितल्या असल्या पाहिजे. आणि मग त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगितलं एवढं पुरेसं आहे तुला समजायला की काय मला समजलं म्हणून मी लगेचच असा निघालोय आणि अनासक्तीने राहू शकतोय. कारण मला आत्मस्वरूप समजले असं त्यांना म्हणायचंय. पण ज्याला समजलंय तो बोलत नाही, पण त्यांनी फक्त आत्मस्वरूप कसं असतं ते सांगून दिलं की त्या आत्मस्वरूपामध्ये विलीन झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचं वेगळेपण राहत नाही. वेगळेपणामुळे व्यवहार होतो, व्यवहारामुळे कटकटी निर्माण होतात, रागद्वेष निर्माण होतात, रागद्वेषांच्यामुळे पुढच्या गोष्टी घडतात आणि मग ते सगळं लचांड मागे लागतं. वेगळेपणाच नाही मानला आणि एकत्वच मानलं तर पुढच्या गोष्टी येणारच नाही, हे त्यांनी सांगितलं. फक्त सांगण्याची पद्धत इतकी वेगळी आहे, इतक्या निराळ्या विधानांनी सुरुवात करून सांगितलेली आहे की आपल्याला ते सगळं गोळा करून घ्यावं लागतं. आता शेवटच्या या परिच्छेदामध्ये त्यांनी असं सांगितलंय, यत्र हि द्वैतमिव भवति. ही प्रसिद्ध आहे कंडिका. जिथं द्वैत असतं तिथं इतरहा इतरम जिघ्रती. आपण म्हणतो ना एक दुसऱ्याला, तशा अर्थाने इतरहा इतरम, एक दुसऱ्याला हुंकतो. जिघ्रती म्हणजे एक दुसऱ्याला बघतो, पश्यती. इतरहा इतरम शृणोती, एक दुसऱ्याला ऐकतो. इतरहा इतरम अभिवदती, एक दुसऱ्याशी बोलतो. इतरहा इतरम मनुते, एक दुसऱ्याचा विचार करतो किंवा एक दुसरा विचार करतो. मी मनात विचार करते म्हणजे मी वेगळी आणि विचार वेगळा. इतरहा इतरम विजानाती, दुसरा एक दुसऱ्याला ओळखतो. यत्र म्हणजे सगळ्या क्रिया, कोणतीही क्रिया घ्या, कोणतीही क्रिया घ्या, अस्ति घ्या, विद्यते घ्या आणि आणखीन कोणत्या क्रिया घ्या, तिथे किमान कारक प्रपंच व्याकरणाच्या भाषेत लागतो. कर्ता तरी लागतो, आधार तरी लागतो, साधन तरी लागतं, कर्म तर लागतच. तर कोणतीही क्रिया, कुणी एक क्रिया करतय म्हणलं, जिघ्रती म्हणजे हुंकतो. हा माणूस हुंकतोय. काय हुंकतोय म्हणजे हुंगणारा आणि जे काही हुंकतोय ते, आणि तिसरी क्रिया, हुंगणं ही क्रिया. 3 गोष्टी आल्या की नाही. क्रिया ठीक आहे, तुम्ही म्हणाल क्रिया काय वेगळी आहे, हुंगणारा आणि ते जे हुंकतोय म्हणजे गंध आणि हुंगणारा यांचं नातं म्हणजेच क्रिया. बरं ठीक आहे, मान्य करू, आहे बरं का असा विचार, मान्य करू. पण निदान 2 तर आले नातं बांधायला. नातं दोघातच असतं, तर किमान 2 तरी पाहिजेत. इतरहा इतरम जिघ्रती, पश्यती बघणं, शृणोती ऐकणं, मी ऐकते, काय ऐकते, जे ऐकते ती दुसरी गोष्ट आहे माझ्याशिवाय. मी मलाच कशी ऐकेन, मी माझा आतला सूर ऐकला असं जेव्हा म्हणतात तेव्हा मी वेगळी आणि तो आतला सूर वेगळा. पश्यती आत्मानम आत्मना, स्वतःच स्वतःला पाहिलं. एक पद्धत आहे सांगायची. बघणारा स्वतः वेगळा, ज्याला पाहिलं तो वेगळा. 2 वेगळे झाले. सांगायचे अद्वैत आणि भाषा वापरली द्वैताची. पश्यती आत्मानम आत्मना. तात्पर्य असं की भाषा वापरायची वेळ आली की तिथे द्वैत असतं. भाषा केव्हा वापरायला लागते, वर्णनाच्या वेळेला. वर्णन कशाचं असतं, क्रियांचं असतं. क्रिया विरहित असं कुठलं वर्णन करता येतं का, बघा बरं, बघा येतंय का, नाही येत. व्याकरणाचा तरी सिद्धांत आहे की आपल्याला क्रियाच कळतात. सगळा जो फेनॉमेना आहे आपल्या भोवतालचा तो आपल्याला क्रियेच्या रूपाने कळतो. म्हणजे इथे काहीतरी फडकं पडलेलं आहे, तर मी म्हणेन पडलंय. पडलंय म्हणजे काय पडलंय, फडकं म्हणजे क्रिया.
तर क्रिया म्हटली की दोन गोष्टी लागतात. तर इतरा इतरम या दोन गोष्टींच्यासाठी वापरलेला शब्दप्रयोग आहे. पण यत्र वा सर्वम आत्मा एव असं, यत्र वा अस्य सर्वम आत्मा एव अभूत, अस्य म्हणजे त्या आत्मज्ञानी माणसाच्या बाबतीत. आत्मा एव अभूत, सर्व आत्मस्वरूपच झालेलं असेल तर, अस्य सर्वम आत्मा अभूत शब्दप्रयोग लक्षात घ्या. सर्व आत्मा झाले कोणाचे? अस्य, ह्याच्या बाबतीत. अस्य ही षष्ठी आहे, म्हणजे त्याच्या बाबतीत कुत्रा कुत्रा नाही, कुत्रा आत्मा आहे. त्याच्या बाबतीत गाढव गाढव नाही, गाढव आत्मा आहे. त्याच्या बाबतीत राजा राजा नाही, राजा आत्मा आहे. त्याच्या बाबतीत तो काहीतरी नाव असलेला, काहीतरी वजन उंची असलेला असा नाही, तो आत्मा आहे. म्हणजे सर्व आत्मा. अस्य सर्वम आत्मा एव अभूत असं जर असेल तर तो मी गाढव बघतो असं तरी कसं म्हणेल? तो पण आत्माच आहे आणि गाढव पण आत्माच आहे. आत्मा, आणि असं नाही की एक आत्मा दुसऱ्या आत्म्याला बघतो असं का नाही बरं म्हणतायत? नाही म्हणता येणार. आत्मे दोन नसतातच, एकच आहे. त्याच्या लेखी तिथंही आत्मचैतन्य आहे, त्याच्याही तोही आत्मचैतन्याचा अनुभव सर्वत्र घेतोय. त्यामुळे त्याला द्वित्व द्विजा भाव अनुभवास नाही. म्हणून तो काही बघत नाही, काही ऐकत नाही. केन कम जिग्रेल, कशामुळे तो काय होऊन गेल? केन म्हणजे कशामुळे, का होऊन गेल तो काहीतरी. जर सगळंच त्याचं आत्मस्वरूप आहे तर केन कम पश्येत, तो का कशा कोणत्या कारणे तो काहीतरी बघेल? केन कम शृणुयात, काय ऐकेल तो? केन कम अभिवदेत, तो कुणाशी काय बोलेल, का बोलेल? केन कम मनवीत, काय विचार करेल, कशामुळे विचार करेल? केन आहे ना इथला हा जरा थोडासा विचार करून अर्थ लावण्यासारखा शब्द आहे, पण पुढे येन असा आहे, त्याच्या आधारावर आपण केनचा लावायचा. ढोबळ मानाने अर्थ असा की ज्याच्या जो आत्मस्वरूप झालाय स्वतः, यस्य अस्य सर्वम आत्मा अभूत, जो स्वतः याच्या बाबतीत सर्व आत्मा झालाय, म्हणजे तो स्वतः सुद्धा बर का आत्मस्वरूप झालेला आहे. अशा वेळेला कोण कोणाला बघेल, कोण कोणाशी बोलेल, कोण कोणाशी वगैरे असे अर्थ लावले, असा हा अर्थ आहे. आणि तोच अंत तो गतवा हातामध्ये येतो. केनकम विजानियात, तो कुणाला काय ओळखेल? जेव्हा तोही आत्मस्वरूप, तो स्वतः आत्मस्वरूप झालेला आहे आणि दुसरं काही नाहीच या जगामध्ये. आता याचं स्पष्टीकरण करणारे अनेक अभंग, अनेक ओव्या आपल्याला संतांच्या वाङ्मयामध्ये आढळतात. तुम्हा लोकांचा तो छान अभ्यास आहे आणि तुम्हाला ते पटापट आठवेल सुद्धा. तर ह्याच्या आधाराने त्या ओव्यांच्या आठवणी किंवा आधाराने ही वाक्य समजून घ्यायला सोपं जाईल. हे त्यावेळेला लक्षात ठेवायचं की हे सोपं करून सांगण्याचा संतांनी किती प्रयत्न केला आणि हे सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी मटेरियल त्यांना कुठून मिळालं? श्रुतीमधून मिळालं. म्हणून श्रुती महत्वाच्या. येन इदम सर्वम विजानाति तम केन विजानीयात, ज्याच्यामुळे हे सगळं जाणलं जातं, जो आहे म्हणून सगळं जाणलं जातं, त्याला कोण जाणेल? जाणणारा, मी जाणणारा, जाणणारी, आणि काहीतरी एक वस्तू माझ्या समोर आहे ती मी जाणतीये. पण या दोन्ही गोष्टी कुणामुळे होतात? तर माझ्यामध्ये असलेल्या आत्मचैतन्यामुळे होतात. तर त्याला कोण जाणणार? तोच जर सर्वत्र आहे तर त्याला कोणी जाणणार नाही. म्हणून येन इदम सर्वम विजानाति तम केन विजानीयात, त्याला कोण बरं जाणेल? विज्ञातारम अरे केन विजानीयात,
जो स्वतःच विज्ञाता आहे, तदन्य कोणीही विज्ञाता नाही, त्याला कोण जाणणार, असा याचा त्यांनी शेवट केलाय. प्रसिद्ध ही वाक्य आहेत आणि अशाच प्रकारची वचनं छांदोग्य उपनिषदामध्ये, कठोपनिषदामध्ये आपल्याला आढळतात. सांगायचं एकच की इदं सर्वं यदयम् आत्मा सर्वं खलु इदं ब्रह्म, हेच सांगायचं, याहून वेगळं काहीही सांगायचं नाही. फक्त श्रुती माऊली आहे आणि माऊली अशा अर्थाने की ती गळी उतरवल्याशिवाय राहणार नाही. तिला एवढं नक्की माहिती आहे की हे असं बचत नसेल तर तसं करून घालावं, तसं बचत नसेल तर असं करून घालावं, थोड्या वेळाने परत घालावं, म्हणून पुन्हा पुन्हा तेच तेच वेगळ्या पद्धतीने निराळा दृष्टांत देऊन एक एक पैलू सांगत अंशांशाने, पण मुद्दा तोच, सर्वं खलु इदं ब्रह्म. यामध्ये तसंच सांगितलंय. आता तुम्हाला गीतेचा 2रा अध्याय आठवेल, ज्याच्यात हा जो पहिला मुद्दा आहे, इतराः इतरं शृणोति, जिथं द्वैत असतं तिथं एक दुसऱ्याचं एकाला ऐकू येतं, एक दुसरा बघतो. म्हणजे ज्ञाता ज्ञेय भाव, द्रष्टा दृश्य भाव, हा जिथं द्वैत असतं तिथे असतो. अर्जुनाच्या मनामध्ये द्वैत होतं, जो अविद्येचा भाग आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये हंता आणि हन्यमान असा भाव होता. हंता आणि हन्यमान, मी मारणारा आणि ते मरणारे, हा भाव होता त्याच्या मनामध्ये. हा द्वैताधारित भाव होता. त्यामुळे पुढचा सगळा प्रश्न उद्भवला की ते हन्यमान कोण आहे, तव गुरु वगैरे अमुक आहे. मी हंता कोण आहे, मी याचा शिष्य आहे, त्याचा अमका तमका आहे, आणि मग अनन क्रिया घडली तर पाप लागेल आणि असं होईल, तसं होईल, तसं होईल, तसं होईल वगैरे. म्हणजे हंता आणि हन्यमान हा भाव द्वैतावर आधारित होता आणि म्हणून धनुष्य खाली ठेवायची वेळ आली. त्याच्यावर भगवंतांनी सांगितलं, 2रा अध्याय म्हणूनच आत्मस्वरूपाचा आहे, की अरे सगळं जिथे एकच आहे तिथे हंता कुठला आणि हन्यमान कोणता. पहिल्यांदाच तो ज्ञानयोग सांगितला की सगळं एक आहे, सर्वत्र आत्मस्वरूप आहे, ते कोंदून भरलेलं आहे, ज्याच्यामध्ये ज्ञाता ज्ञेय भाव नाही, द्रष्टादृश्य भाव नाही, हंता हन्यमान भाव नाही, नाहीच आहे, असा त्या 2ऱ्या अध्यायाचा अभिप्राय आता तुमच्या लक्षात येईल. असो तर हा अशा रीतीने पटवून दिलं की सर्वं यदयम् आत्मा, असं वाक्य आहे ना, की हा आत्मा सगळं काही आत्माच आहे, द्वैत नाही. हे झालं समजून सांगितलं म्हणा, किंवा सिद्धांत सांगितला, प्रवचन झालं. उपासना कशी करायची हे समजून घ्यायचं कसं, काय विचार करायचा आणि हे समजेल, हा पण एक प्रश्न आहेच ना आपल्याला. खूप श्रुतीने सांगितलं. याच्या अगोदरच्या वाक्यात असं होतं ना की आत्मा वारे अयम द्रष्टव्य मंतव्य निदिध्यासितव्य अश्रोतव्य, की गुरुकडून ऐकावं, मंतव्य मनन करावं. तर्कतः हे कसं बरं असं असेल, असं नसेल तर. अशा आचार्यांनी याचा खूप मोठा उहापोह केलाय. मनन करायचं म्हणजे अशा प्रकारे विचार करायचा की खरंच कसं काय आत्मस्वरूप सगळीकडे व्यापून राहिलं असेल का, काय कसं व्यापून राहील, मग आपल्याला कसं समजेल. असे जे विचार मनामध्ये आपण आत्मस्वरूप सर्वत्र आहे, सर्व आत्मस्वरूप आहे, याच्याबद्दल आपण मनामध्ये जे विचार करतो ते सगळं मंतव्य. विचार करता करता त्याची पुढची पायरी आहे निदिध्यासितव्य, निदिध्यासाकडे वळतो.
तर मंतव्य आणि निदिध्यासितव्य याच्यासाठी पण काहीतरी आपल्याला मार्गदर्शन पाहिजे. ते मार्गदर्शन पुढच्या विषयात आहे. इयं पृथ्वी सर्वेषां भूतानां मधु. हे जे पंचम ब्राह्मण आहे दुसऱ्या अध्यायाचं थोडंसं वाचू आपण. एकाच पद्धतीने हा विषय सांगितलाय की सर्व आत्मा आहे. हा एकच पद्धतही एक पण एक पॅटर्न वापरलाय पद्धत म्हणण्यापेक्षा. पुन्हा तेच की लहान मुलांना जेव्हा समजून सांगायचंय, गाणं म्हणायचंय, रिझवायचंय, त्यावेळेला तीच गोष्ट थोडासा बदल करून परत सांगितली जाते. तीच गोष्ट, तेच वाक्य, जरा लय येते ते सांगताना आणि मग त्यांचं मन त्याच्यामध्ये रमतं. मन रमलं की मग ते आतमध्ये उतरतं. पहा तुम्ही लहान मुलांच्या गोष्टी बघा, त्याच्या मांडणी बघा, त्याची शब्दयोजना बघा. तशाच प्रकारची शब्दयोजना या पुढच्या भागात आहे. आता याच्या आधी पण तशीच होती बर का. नवारे पत्युः कामाय पतिः प्रियो भवति आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति. हे जे आणि 7, 8, 10 सांगितले होते त्याच्यामध्ये पण अशीच रचना होती की एक काहीतरी प्रारूप करायचं आणि त्यातले शब्द बदलायचे आणि सगळ्याचा मथितार्थ एकच असतो. पुन्हा पुन्हा सांगावं लागलं. तर पुढच्या भागामध्ये तसं आहे. एक प्रारूप केलंय आणि त्याचंच अनुवर्तन करून एक विषय सांगितलाय. काय विषय सांगितला? हाच की सर्वम यदयम आत्मा, इदम सर्वम यदयम आत्मा, हाच विषय सांगितलाय. पण सांगताना अगदी वेगळी पद्धत वापरली आणि त्याच्यासाठी जो दृष्टांत घेतलेला आहे, दृष्टांतच म्हणूया, त्या दृष्टांतात एक प्रतीक वापरलंय आणि ते प्रतीक आहे मध. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, त्याचा जर असा वरवर अर्थ आपण बघायला गेलो ना तर हे सगळे 10-12 कंडिका म्हणजे गोड कविता झाली एक प्रकारे, खरंच कविता झाली. आणि पर्यावरण विषयक विचार मांडणारे जे लोक असतात त्यांच्यासाठी हा विचार खूप मौलिक ठरतो. म्हणजे अनेकदा लोक यायची की वेदामध्ये काही आहे का असा काही विचार की पर्यावरण सांभाळलं पाहिजे, माणसाची जबाबदारी आहे, इत्यादी इत्यादी, त्याचं महत्व. तर हे मधुब्राह्मण म्हणतात याला. ब्राह्मण म्हणजे टेक्स्ट, चॅप्टर. जो मधु या संकल्पनेवर आधारित आहे त्याला म्हणायचं मधुब्राह्मण. हे मग लोक नेहमी उद्धृत करतात आणि पहा वेदात असं म्हटलेलं आहे. काय म्हटलंय वेदात? वेदात असं म्हटलेलं आहे की पृथ्वी, अप, अग्नी, वायू, आदित्य, चंद्र, विद्युत, गडगडणारा मेघ, आकाश, दिशा, हे सगळे मधु आहेत. मधु म्हणजे मध. आलं लक्षात? 10 गोष्टीची एक परिगणन केलं, 10 गोष्टींचं. या सगळ्या गोष्टी मधु आहेत. मधुर नाही, मधु साक्षात मधु आहे. मध आहे. मध कसं असतं? पोषक असतं, आनंददायी असतं, सुखदायक असतं, प्रसन्नता आल्हादकता देणारं असतं, सार असतं कशाचं तरी. याच्या आधीच्या छांदोग्य उपनिषदामध्ये असाच मधाचा दृष्टांत दिलेला आहे, पण तो वेगळ्या अर्थाने दिला. सगळे आपापली आयडेंटिटी त्या विविध फुलांमधून माशा मध आणतात आणि एकत्र करतात, तेव्हा त्या फुलांची आयडेंटिटी जाते त्याच्यामध्ये. कुठल्या डावीकडच्या फुलातनं आणलाय का उजवीकडच्या आणलंय, अशा प्रकारे, अशा अर्थाने तो घेतला होता मधाचा दृष्टांत. इथे वेगळा आहे बरं का. इथे मधाचा हा अर्थ आहे की एक पोषक, सुखदायक
आनंददायी, पोषक अशी गोष्ट म्हणजे मध. तर पृथ्वी मध आहे, आप पाणी जल मध आहे, अग्नी मध आहे, वायू मध आहे, आदित्य मध आहे, चंद्रमा, दिशा, विद्युत, स्तनयित्नू हे सगळे मध आहेत. आणि पुढे धर्म, सत्य, मानुष आणि आत्मा असे पण सांगितलेत, पण पहिल्यांदा हे आपण 10 घेऊ आपल्या माहितीचे. हे सगळे मध आहेत. आणि मध कोणासाठी तरी असतो ना, नुसता मध असा आहे पोळ्यामध्ये, तो कोणासाठी तरी असतो. धरून चाला की त्या मधमाशांनी आणलाय, पण तो आणलेला त्यांच्यासाठी, त्यांच्याच त्या मधमाशांच्या जगासाठी असतो. ती राणी माशी असेल, कामकरी असतील, कोणासाठी तरी असतो. तर कुणासाठी आहे हे सगळं मध? हे सगळं विश्व इतकं मध आहे, कोणाकरता आहे हे सगळं मध? सर्वाणि भूतानि सर्वेषां भूतानां पृथ्वी मधु. सर्व भूतमात्रांच्यासाठी ही पृथ्वी मध आहे. सर्वेषां भूतानां, सर्व भूतमात्रा. आता जेव्हा हे आत्ताच्या 10ची यादी घेतली ते सगळे भूतच आहेत, भूतमात्रच आहेत बरं का. पुढे काय धर्म, सत्य वगैरे हे सगळे भूतमात्रच आहेत, मानुष भूतमात्रच आहेत. तरी पण प्रत्येक वेळेला पृथ्वी म्हणल्यानंतर पृथ्वी सोडून उरलेले सगळे सर्वेषां भूतानां. आदित्य म्हटलं तेव्हा आदित्य सोडून उरलेले सगळे सर्वेषां भूतानां असा अर्थ त्याचा समजून घ्यायला लागेल. वेगवेगळं घेऊन सांगितलं की आणखीन स्पष्ट होतं. हे पुन्हा लहान मुलांना सांगण्याची पद्धत. तुम्ही जर कोणा लहान 2री 3रीतल्या मुलाला काही विषय समजून सांगत असाल तर असे बारके बारके वाक्य करून वेगळ्या वेगळ्या विधानांमधून आपण ते त्यांना समजून सांगतो. तशा पद्धतीची ही मांडणी आहे. तर ही पृथ्वी सर्वभूत मात्रांसाठी मधु आहे, सर्वभूत मात्रांचं मधु आहे असं म्हणत. सर्वभूत मात्रांसाठी मधु आहे. हे उदक, अपहा हे सर्वभूत मात्रांसाठी मधु आहे. सर्वभूत मात्रांसाठी उपकारक आहे, पोषक आहे, आल्हाददायक आहे. अग्नी असो ते महाभूत प्रध्वंसकारी, पण तरी त्याची प्रकृती मधु आहे सर्वभूत मात्रांसाठी. त्याच्यानंतर आदित्य, सूर्य सर्वभूत मात्रांसाठी मधु आहे. वायू सर्वभूत मात्रांसाठी मधु आहे. दिशा सर्वभूत मात्रांसाठी मधु आहे, दिशा. चंद्र, विद्युत चमकणारी आकाशातनं. स्तनयित्नू म्हणजे गडगडणारे ढग, पाऊस पाडणारे गडगडणारे ते स्तनयित्नू, ते सगळे भूतमात्रांसाठी मधु आहेत. आकाश सर्व भूतमात्रांसाठी मधु आहे. काही राहिलं आपल्या भोवतालातलं नाही. त्या भूतमात्रात आपण पण आलो बर का. सर्वेषां भूतानां मधु म्हणजे आपल्यासाठी. आता आपण सर्वेषां भूतानां बाजूला ठेवू, आपण आपल्या पुरतं, आपल्या सगळ्यांसाठी हे हा सगळा मध आपल्या भोवती भरून राहिलेला आहे. हा त्याचा अर्थ झाला. ही पृथ्वी आणि ते अमक तमक हे सगळं काय, हे सगळं पोषक आहे. मी म्हणलं ना, ते पर्यावरणचा विचार करणारे फार खुश असतात या अशा विचारांवर. हे सगळं आपल्याला पोषक आहे, उपकारक आहे, सुखदायक आहे, आनंददायी आहे वगैरे वगैरे. यांच्यामुळे आपण छान राहतो. ठीक आहे, मग आपलं काही आहे की नाही कर्तव्य. पुढचं वाक्य आहे सर्वाणि भूतानि पृथिव्यै मधु. आणि मग त्या पृथ्वीला काही मध हवं का नको? सर्व भूत मात्र तिच्यासाठी मध आहे. सर्व भूत मात्र त्या आप साठी मध आहेत. सर्व भूत मात्र वायूसाठी मध आहेत. सर्व भूत मात्र आदित्यासाठी मध आहेत. सर्व भूत मात्र मध आहेत कुणासाठी? चंद्रासाठी.
विद्युतसाठी, अग्नीसाठी, आकाशासाठी, दिशांसाठी आणि स्तनयित्नूसाठी. स्तनयित्नू म्हणजे ढग. म्हणजे सर्व भूतमात्र त्यांच्यासाठी मध आहेत आणि ते सगळ्या भूतमात्रांच्यासाठी मध आहेत. तात्पर्य काय? हे सगळे एकमेकांवर अवलंबून आहेत, एकमेकांच्या आधाराने राहत आहेत. त्यांच्यात उपकार्य उपकारक भाव उभयपक्षी आहे, ज्याला दुहेरी म्हणतात ना, एकेरी नाहीये फक्त ही वाहतूक. एक मधु पृथ्वी आणि प्राणी मात्र यांच्यामध्ये एकदा पृथ्वी उपकार करणारी आहे आणि प्राणी मात्र उपकृत होत आहेत, आणि नंतर प्राणी मात्र उपकार करणारे आहे आणि पृथ्वी उपकृत होतीये. असा कसा बरं अर्थ सांगितला? बघा, गंमत आहे याच्यामध्ये. ज्या वेळेला सगळी प्राणी मात्र पृथ्वीचे मधु आहेत, म्हणजे मध आहेत, सर्वाणी भूतानी म्हणजे फक्त चर आचर असेच सगळेच आले पृथ्वीचं, असं म्हटलंय. त्याचा अर्थ असा आहे की हे सगळे आहेत म्हणून त्या पृथ्वीला पृथ्वी पण आहे. सगळे आहेत, नाहीतर त्या पृथ्वीला पृथ्वी हे महत्वच नसतं. चंद्रावरती काय आता जीवच नाही तिकडे, समजा एखाद्या ग्रहावरती वैराण राहतोय. आपल्याला त्या ग्रहाहून त्याच्या मनात काय असेल असा विचार करणे इतकी कल्पना नाहीये, पण पृथ्वीला या गोष्टीचा आनंद आहे की तिच्यावरून सगळेजण आहेत, तिच्या आधाराने आहेत, तिच्या जवळ आहेत, तर तिचा आनंद आहे हा सगळा. सर्वाणी भूतानी हा पृथ्वीचा आनंद आहे. जसं आपला आनंद ती पृथ्वी आहे, आधार आहे आपला, धान्याचं कोठार आहे, तशी सर्व भूत मात्र ही त्या पृथ्वीचे आधार आहेत. सर्व भूत मात्र आनंद आहेत. सर्व भूत मात्र त्या जळाचा आनंद आहेत. त्या जळामध्ये पण जीवजंतू आहेत ना, ते पण सर्वाणी भूतानी. ते गेले तर काय झालं? ते निर्जीव, असं ते म्हणतात ना, ते निर्जीव पाणी आहे, त्याच्यात काही चव नाही आणि त्यांनी काही उगवतही नाही असं म्हणतात. तर ती भूत मात्र, अन्य भूत मात्र ही त्या पाण्याचा आधार आहेत, आनंद आहेत, पाण्याचं मधु आहेत. दिशांना अस्तित्वच सर्वाणी भूतानीमुळे आहे. मी डावीकडे उजवीकडे म्हणते ते कशामुळे म्हणते? मी आहे म्हणूनच डावीकडची दिशा आणि उजवीकडची दिशा. काहीच नाहीये, काहीच नाही. कुठली दिशा आहे तिथे? डावीकडे उजवीकडे सांगायला तरी कोणीतरी भूत मात्र पाहिजे ना, वर खाली इकडे तिकडे. काही नाहीच काही तिथे. तर दिशेला दिशा म्हणून अस्तित्व हे सर्वाणी भूतानी मुळे आहे. त्यामुळे दिशेची सुद्धा मध, दिशेच्या अस्तित्वाचं कारण, दिशेच्या पोषणाचं कारण, दिशेच्या आनंदाचं कारण सर्वाणी भूतानी. तीच गोष्ट आकाशाची. आकाश आणि दिशा वेगळ्या कशाला? मग आकाशाला आकाश म्हणून अस्तित्व आहे, म्हणजे त्याचा मधला पोकळी. आकाश आहे कशाला? इथे दोन गोष्टी आहेत म्हणून मध्ये आकाश आहे. कुठलं? अगदी तुम्ही असीम आकाश म्हणा तरी कुठेतरी सीमा आहे की जी तुम्हाला सापडत नाही, म्हणून मध्ये आकाश आहे. तर सर्वाणी भूतानी आहेत म्हणून याला आनंद, याला काही आहे, अस्तित्व आहे, आनंद आहे, आधार आहे, पोषण आहे. आणि ही गोष्ट सगळ्यांची आहे. त्या ज्या उल्लेखलेल्या 10 गोष्टी आहेत ना, या सगळ्या म्हणजे उल्लेखलेल्या ज्या 10 गोष्टी आणि ही सर्वाणी भूतानी ही परस्पराश्रित आहेत, एकमेकांना आनंद देणारी आहेत, एकमेकांच्या आधाराने जगणारी आहेत, एकमेकांमुळे आहेत, एकमेकांशी त्यांचा उपकारक आणि उपकार्य संबंध आहे. एकदा हे उपकार असतात, हे उपकारी असतात, एकदा असं एकदा तसं, असा या सगळ्याची मांडणी आहे. आणि त्याच्यात कारण सांगितलंय की हे असं का होतं. आता पुढच्या वेळेला आपण हे वाचू तेव्हा तुमच्या पटकन लक्षात येईल आणि मग फक्त कारण बघायचं आपलं काम राहील की झालं. हे सगळं मोठं मधु ब्राह्मण आपलं वाचलं जाईल. मॅडम, मधुजनिष्ठे, मधु अधिष्ठे, त्यातला मधुचा अर्थ काय आहे? गोड. गोड गोड गोड. अच्छा. मधु शब्दाचे अनेक अर्थ आहेत.
मधुश्च माधवश्च, चैत्र महिन्याला पण मधुमास म्हणतात ना. बर, आता आपण मॅडम, हो हा जो तुम्ही सांगितलेला जलापासूनची जे 10 भाग, ज्याला महाभूताचं स्वरूप त्यांनी प्रतिकार्याचं दिलं, आणि तो मधु म्हणताना हा मधु स्वतः आप्त काम आहे, म्हणजे याच्याकडे सगळंच आहे ते दुसऱ्याला देण्यासाठी आहे. आणि या मधुचा विशेषण जेव्हा या 10ला लागला जातो किंवा 10 मधु म्हणताना ते 10ही आप्त काम आहेत, पूर्ण आहेत आणि ते दुसऱ्याला देणारे आहेत आणि म्हणून ते मधु आहेत. म्हणजे मधु हा पोषक वगैरे म्हटला तरी तो आप्त काम म्हणजे स्वतःला काही नको आहे आणि त्याच्याकडे देण्यासाठी आहे, म्हणून मधु हे विशेषण या 10ला दिलेलं आहे. 10लाही दिलेलं आहे आणि सर्वाणी भूतानी पण मधूच म्हटलेलं आहे. आणि पुढे हा. त्यांनी धर्म, सत्य, हा, मानुष, आत्मा यांना हा. सुद्धा मधूच म्हटलेलं आहे. तर म्हणजे ते आप्त काम आहे, म्हणजे ते आप्त काम आहे, आप्त काम. कामापेक्षा विषय थोडासा वेगळा आहे. पुढे ते असं सांगणार आहेत की हे का घडलं असं. त्याचं सांगायचं आहे की हे ना सगळं बीजगणित आहे. बरोबर ब आणि क बरोबर ब असं जर झालं तर अ बरोबर क होतं की नाही. हा, त्याला हे सांगायचंय. तो म्हणतो की पृथ्वी पण मधु आहे, सर्वाणी भूतानी पण मधु आहे, म्हणजे पृथ्वी बरोबर सर्वाणी भूतानी झालं. हा, म्हणजे आपल्याला शेवटी नाही मॅडम, शेवटी आत्म्याकडे जाताना ही जी आहे ती आप्त काम आहेत आणि आत्मा हा आत्मकाम आहे. म्हणजे आत्म्याकडे जाताना तो सगळ्याच आहे आणि मग आपलाही आत्मकाम झाला म्हणजे आपण पूर्ण झालो असा संदर्भ घ्यायला सोपं जाईल म्हणून मी मांडणी केली फक्त. बघू ना आपण शेवटपर्यंत हे बघू, मोठी मजा आहे. हा, सर्वम यदयम आत्मा, इदम सर्वम यदयम आत्मा हे सांगायचंय शेवटी. आपण आपल्या जेव्हा पूर्ण आप्त काम हो म्हणजे आत्मकाम होणं किंवा म्हणणं मानणं सोपं जाईल. आत्मकाम म्हणजे दुसऱ्या कशापासून नाही तर मीच माझं आत्मकाम आहे. म्हणजे आत्म्याकडे जी काही आपली समजूत आहे ती थोडी समजुतीला यायला बरं वाटेल फक्त. धन्यवाद. बघू आपण शांतीपाठ म्हणायचा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.